नमस्कार, महानकारी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी प्राजक्ता पाटील। आपण पाहत आहात निष्पक्ष आणि निर्भीड महानकारी न्यूज। सुरुवात करूया त्याच्या ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडींनी। राजापूर बंधाऱ्याची उंची वाढवा, नांदणी विभागातील शेतकऱ्यांनी दिले जलसंपदा मंत्र्यांना निवेदन। शेडशासह 3 गावांचा पाणी पुरवठा पुन्हा बंद, ऐन उन्हाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी वणवण। शिरोळ तालुक्यात जलमुक्त शिवार गरजेचे, नामदार विजय शिवतारे यांचे प्रतिपादन। कृष्णा पाणी पुरवठ्याचा सुवर्ण महोत्सव उत्साहात। पंधरा एप्रिल पासून राष्ट्रवादी करणार पुन्हा संघर्ष यात्रा, माजी मंत्री पतंगराव कदम यांची माहिती। शिरोळ तालुक्यात जलमुक्त शिवार गरजेचे, नामदार विजय शिवतारे यांचे प्रतिपादन। कृष्णा पाणी पुरवठ्याचा सुवर्ण महोत्सव उत्साहात। शिरोळ तालुक्यामध्ये जलयुक्त नव्हे तर जलमुक्त शिवार राबवण्याची गरज आहे। यासाठी सुमारे 450 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिले। आलास येथील कैलासवासी आलम खान पठाण कृष्णा सहकारी पाणी पुरवठ्याचा सुवर्ण महोत्सव आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे हे उपस्थित होते। अध्यक्षस्थानी दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील हे होते। संस्थेची स्थापना 1966 साली झाली। तेव्हापासून ते आजपर्यंत संस्थेशी बांधिलकी जपलेल्या सभासद संचालकांचा सत्कार यावेळी करण्यात आला। शिरोळ तालुक्यात पाण्याच्या अतिवापराने शेती नापीक झाली, त्यामुळे शेती सुधारण्यासाठी जलमुक्त शिवार योजनेसाठी 450 कोटी रुपयांचा निधी मिळवून देऊ अशी महत्त्वपूर्ण घोषणा जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी केली। कोयना किनारी असलेल्या 7 जिल्ह्यांचा जलनिस्सारणाचा विचार केल्यास शिरोळ तालुक्यातील सहकार आणि शेती याचा जरूर विचार करावा लागेल असे मत नामदार शिवतारे यांनी मांडले। येथील हजारो हेक्टर शेती कसदार होण्यासाठी ठिबक सिंचन सारख्या योजनांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली जाईल असे म्हणत यापुढच्या काळात काम करणाऱ्याला सत्ता द्या असे आवाहनही त्यांनी केले। यावेळी आमदार उल्हास पाटील, शरद कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटील यड्रावकर, पीएम पाटील यांच्यासह संस्थेचे चेअरमन नासर खान पठाण आणि सर्व संचालक उपस्थित होते। यावेळी चंद्रशेखर कलगी यांचा स्वर साधना हा कार्यक्रम संपन्न झाला। सूत्रसंचालक बाळबाबर यांनी केले। महानकारी न्यूजसाठी आलासहून मोहन जमादार। 15 एप्रिल पासून राष्ट्रवादी करणार पुन्हा संघर्ष यात्रा, माजी मंत्री पतंगराव कदम यांची माहिती। महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पुन्हा 15 ते 18 एप्रिल दरम्यान संघर्ष यात्रा सुरू करणार असल्याची माहिती माजी मंत्री पतंगराव कदम यांनी दिली। ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते। पहिल्यांदा महाराष्ट्रात विरोधी पक्ष एकत्र आले आणि संघर्ष यात्रा काढली होती। आता यापुढे 15 ते 18 एप्रिलला दुसरा टप्पा म्हणून सिंदखेड राजा येथून निघणार आहे आणि समारोप नाशिकमध्ये होणार आहे अशी माहिती माजी मंत्री पतंगराव कदम यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। पाहूया काय म्हणतात माजी मंत्री पतंगराव कदम। आणि तो चंद्रपूर पासून पनवेल पर्यंत तो पट्टा 4 दिवसाचा झाला। पनवेलला त्याचा समारोप पहिल्या टप्प्याचा झालेला आहे। पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये विरोधी पक्षाचे सर्व आमदार एकत्र आलेले आहेत। विरोधी पक्ष सर्व एकत्र आलेत आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी हा संघर्ष यात्रा सुरू केलेली आहे। दुसरी संघर्ष यात्रा 15 तारखेपासून सिंदखेड राजा या जिजाऊंच्या स्मारकाला जन्मभूमीला पुण्यस्मरणातून निघणार आहे आणि तिथून संबंध उत्तर महाराष्ट्रामध्ये ती जाणार आहे आणि त्याचा समारोप हा नाशिक जिल्ह्यामध्ये होणार आहे, ठाण्याला होणार आहे। संघर्ष यात्रेनिमित्त विरोधक पोझिशन ॲज फार ॲज पॉसिबल माझ्या दृष्टीत तर सगळ्यांनी ठरवलेलंच आहे। हे सगळे पुढे इलेक्शनला सुद्धा एकत्र राहतील। आणखीन काही महत्त्वाच्या घडामोडी घेऊन येणार आहोत, पण तुर्तास वेळ झालेली आहे ब्रेकची। ब्रेक नंतर पुन्हा भेटू। पाहत रहा महानकारी न्यूज।
बालवयातच उत्तम संस्कार आणि दर्जेदार शिक्षण देऊन विकसित भारताची भावी पिढी उज्ज्वल करण्याचा ध्यास घेतलेलं सांगली कोल्हापूर महामार्गालगतच्या चिपरी तालुका शिरोळ येथील माय मदर्स एज्युकेशन सोसायटीचे माय स्कूल निसर्गाच्या कुशीत प्रसन्न वातावरणात उभारलेलं शिक्षणाचं माहेर म्हणजेच माय स्कूल। इथं शिकायला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शाळेची खास वैशिष्ट्ये, भल्या मोठ्या वर्गखोल्या, त्यामध्ये प्रशस्त अशी बैठक व्यवस्था आणि त्याला साजेसं स्वच्छंद वातावरण, अतिशय भव्य आणि सर्व सोयी सुविधांनी युक्त सायन्स लॅब आणि संगणक लॅबची सोय। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच जनरल नॉलेज साठी अनेक गुणवत्तापूर्ण पुस्तकांची मालिका असलेलं प्रशस्त ग्रंथालय। माय स्कूल मधील लहान गटातील विद्यार्थ्यांसाठी आकर्षक खेळणी आणि सर्व सुविधा, विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास वाढीसाठी वक्तृत्व स्पर्धा, मैदानी खेळ आणि स्वसंरक्षणासाठी मुला मुलींसाठी कराटे प्रशिक्षण, उत्तम आणि दर्जेदार शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या तंदुरुस्तीसाठी सकस आहार, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पालकांशी वैयक्तिक संपर्क, संस्थापकांसह सर्व शिक्षकांचे प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष, विद्यार्थ्यांबरोबरच पालकांच्या स्पर्धांचंही आयोजन, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी स्नेहसंमेलन, इथे दर्जेदार शिक्षण घेणारे विद्यार्थी राज्य आणि देश पातळीवरील क्रीडा प्रकारात चमकण्यासाठी विविध खेळांचे प्रशिक्षण, या व अशा अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या माय स्कूल मधील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याला आकार देणारी एकमेव शाळा। दर्जेदार शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारी आमच्या शाळेची उच्च विद्याविभूषित शिक्षक वृंद। चला तर मग घाई करा आणि विना डोनेशन प्रवेश प्रक्रियेचा लाभ घ्या। आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करा। आमचा पत्ता माय मदर्स एज्युकेशन सोसायटीचे माय स्कूल, चौडेश्वरी कॉटन मिल जवळ, सांगली कोल्हापूर हायवे, चिपरी तालुका शिरोळ। संपर्क 77 55 92 44 76 96 57 84 22 15 आणि 98 22 04 54 61। अगं आवरलं का तुझं? लवकर आवर पाहू। माझं आवडलं, तुमचं ऐकणार नाही। मुलांच्या शिक्षणाचं मला पाहायचं आहे। हो मीही तेच सांगत होतो। ठरलं तर मग चला कैलासवासी अण्णासाहेब आप्पांना भिलवडे चॅरिटेबल ट्रस्टचे हॅपी कॅम्प लर्निंग सेंटर मध्ये। शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागाच्या मुलांना मिळणार आता इंग्रजी शिक्षण आपल्याच शिवणाकवाडी। कैलासवासी अण्णासाहेब आप्पांना भिलवडे चॅरिटेबल ट्रस्टचे हॅपी कॅम्प लर्निंग सेंटर शिवणाकवाडी येते। तुमच्या मुलाचा आजच प्रवेश निश्चित करा। प्ले ग्रुप, बिगिनियर होम, ज्युनियर होम, 25 विद्यार्थ्यांच्या पाठीमागे एक शिक्षक, व्यक्तिगत लक्ष देण्याची हमी। सगळे सण वार वाढदिवस रंगदिन साजरे होतात। खास पालकांसाठी पाककला रांगोळी स्पर्धेचे आयोजन। प्रत्येक महिन्याला पालक सभा, दर महिन्याला शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण, विद्यार्थी पालकांसाठी सहली, 3 वर्ग 40 विद्यार्थी, विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी खास बसची सोय। तर आजच तुमच्या मुलाचा प्रवेश निश्चित करा। प्ले ग्रुप, बिगिनियर हो, ज्युनियर हो, कैलासवासी अण्णासाहेब आप्पांना चॅरिटेबल ट्रस्ट शिवणाकवाडी। संस्थापक श्री उमेश मल्होत्रा, प्रेरणा आणि विशेष सहकार्य श्री मनोहर भिलवडे। संकल्प 1ली ते 12वी पर्यंत उच्च दर्जाचे शिक्षण देणे। तर आजच प्रवेश निश्चित करा। कैलासवासी अण्णासाहेब आप्पांना भिलवडे चॅरिटेबल ट्रस्टचे हॅपी कॅम्पस लर्निंग सेंटर शिवणाकवाडी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। हार्दिक शुभेच्छा। कुमार प्रतीक राजकुमार कांबळे याला 7व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। बार बार दिन ये आए, बार बार दिन ये शुभेच्छुक पप्पा मम्मी, प्रतीक्षा दीदी, प्राची दीदी, राहुल मामा, अंजना आजी, प्रदीप व प्रवीण अंकल, JBC स्पोर्ट्स आणि DS बॉईज शाहूनगर कोंडिग्रे, तसेच अनिल जाधव कंस्ट्रक्शन गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सांगली। Happy birthday to you, happy birthday to sweetheart, happy birthday to हॉटेल भाग्यलक्ष्मी डिलक्स व्हेज नॉनव्हेज रेस्टॉरंट, महाराष्ट्रीयन, पंजाबी, मालवणी अशा लज्जतदार डिशेसनी परिपूर्ण एक चविष्ट दालन म्हणजेच हॉटेल भाग्यलक्ष्मी डिलक्स। शाकाहारी जेवणाबरोबरच
आता आस्वाद घ्या नॉनव्हेज जेवणाचाही. सहकुटुंब जेवणाचा आस्वाद घेण्याचं एक चविष्ट दालन, फॅमिलीसाठी प्रशस्त डायनिंग व्यवस्था, तसंच VIP साठी खास स्वतंत्र व्यवस्था, प्रशस्त कॉन्फरन्स हॉल सोबत AC नॉन AC अद्ययावत अशी लॉजिंगची सोय, सर्व सोयी सुविधांनी युक्त आणि विनम्र आणि तत्पर सेवा असलेलं हॉटेल भाग्यलक्ष्मी डिलक्स, कोल्हापूर रोड, कोंडिग्रे फाटा, राधाकृष्ण फायनान्शियल कन्सल्टन्सी. आमच्याकडे सर्व प्रकारचे कर्ज उपलब्ध करून मिळेल. गृह कर्ज, बिझनेस लोन, शैक्षणिक कर्ज, बॅलन्स ट्रान्सफर, प्रोजेक्ट लोन, स्थावर तारण, मशिनरी लोन, वाहन कर्ज, पर्सनल लोन, पीक कर्ज, सोने तारण, CC आणि OD, तसेच ग्रामपंचायत, शहरी एरिया, NA, घर बांधकाम, घर खरेदी, गृह कर्ज व घर तारण कर्ज, कोणतेही अवघड क्रिटिकल घर तारण यासाठी अवश्य भेट द्या. आमचा पत्ता राधाकृष्ण फायनान्शियल कन्सल्टन्सी, राधाकृष्ण प्लॉट नंबर 39, इंदिरा हाऊसिंग सोसायटी, विभूती हायस्कूल जवळ, जयसिंगपूर. संपर्क DK पाटील 94 03 55 18 20 आणि 70 66 24 89 89. विपुल पाटील 75 88 06 42 26 आणि 75 88 06 42 29. स्वप्नील पाटील 74 48 12 34 37 आणि 80 55 96 64 40. मधुमेह टाळायचा आहे? चला तर मग आता तुमच्या मदतीला आलेल्या आयुष संचालनालय महाराष्ट्र शासन आणि डॉक्टर JJ मगदुम ट्रस्ट संचलित डॉक्टर JJ मगदुम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज तसेच जयसिंगपूरच्या नगरसेविका ॲडव्होकेट सोनाली विजयराज मगदुम यांच्या सहकार्याने शहर तालुक्यात राबवण्यात येणाऱ्या मधुमेह तपासणी अभियानात सामील व्हा. अभियान 1 एप्रिल ते 22 एप्रिल पर्यंत राबवण्यात आला आहे. मोफत मधुमेह तपासणी अभियान शहर तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन मधुमेहांना आहार, व्यायाम आणि योगासनाबाबत मार्गदर्शन करणार आहे. तसेच आयुर्वेदिक पद्धतीने मधुमेहाचे निदान करून तो टाळण्यासाठी वैद्यकीय सल्ला आणि मार्गदर्शन केलं जाणार आहे. तर मग चला आणि या राष्ट्रीय मधुमेह निवारण अभियानात सामील व्हा. सवय आरोग्यदायी जीवनशैलीची वाढ रोखेल मधुमेहाची. आपले नम्र डॉक्टर अभिजित पाटील, डॉक्टर वैद्यनाथ यादव, डॉक्टर सुहास नायडू, ॲडव्होकेट सोनाली मगदुम आणि विजय मगदुम. स्थळ डॉक्टर JJ मगदुम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, शिरोळवाडी रोड, पोल फॅक्टरी समोर, आगरभाग, जयसिंगपूर. अभियानासंदर्भात महत्त्वाची सूचना. आसपासच्या गावातील लोकांनी शक्य असल्यास आमच्या इथं रुग्णालयात येऊनच तपासणी करावी. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात पुढील बातम्या. राजापूर बंधाऱ्याची उंची वाढवा, नांदणी विभागातील शेतकऱ्यांनी दिले जलसंपदा मंत्र्यांना निवेदन. नांदणी विभागातील शेतीला आणि नागरिकांना कृष्णेचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी राजापूर बंधाऱ्याची उंची वाढवावी अशी मागणी नांदणी भागातील शेतकऱ्यांनी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे केली. शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती, नांदणी, हरोली, शिरढोण, कुरुंदवाड, जांभळी आणि शिरोळ या गावांना पंचगंगा नदीतील दूषित पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे या गावातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पंचगंगा पात्रालगत असणाऱ्या नागरिकांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राजापूर बंधाऱ्याची उंची वाढवावी आणि कृष्णेचे शुद्ध पाणी पिण्यासाठी आणि पिकांसाठी बॅकवॉटरच्या माध्यमातून मिळावे. राजापूर बंधाऱ्याची उंची 14 फुटांनी वाढवावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी नांदणी विभागातील शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांच्याकडे केली. यावेळी नांदणी पाणी पुरवठ्याचे माजी चेअरमन बाळगोंडा खंजिरे, श्याम जाधव, सर्जेराव चोपडे, अभय पाटील, यंडी पाटील, अण्णासो सावंत्रे, रावसाहेब माने, संजय माने, शिवाजी डबडे, महादेव कांबळे, मोहन मोहिते आदी उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी शिरोळहून ऋषिकेश बावचे. शेडशाळसह 3 गावांचा पाणी पुरवठा पुन्हा बंद, ऐन उन्हाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी बनवण. शेडशाळ, गणेशवाडी, कवठे गुलंद प्रादेशिक नळ पाणी पुरवठ्याचा वीज पुरवठा थकीत वीज बिलाच्या कारणातून पुन्हा खंडित करण्यात आलाय. त्यामुळे 3 गावांचा नळ पाणी पुरवठा बंद आहे. परिणामी कवठे गुलंद, शेडशाळ आणि गणेशवाडी या गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
गणेशवाडी, शेडशाळ, कवठेगुलंद प्रादेशिक नळपाणी पुरवठ्याचे वीज बिल थकीत आहे. या थकीत वीज बिलापोटी ऐन उन्हाळ्यात महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नदीकाठावरील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. दुष्काळी भागात सरकार टँकरने पाणी पोहोचवण्याचे काम करत आहे, तर ज्या ठिकाणी पाणी आहे तेथे थकीत वीज बिलाचे कारण दाखवून नागरिकांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. महावितरण कंपनीने ऐन उन्हाळ्यात वीज पुरवठा खंडित करून माणुसकीला काळीमा फासल्याचे बोलले जात आहे. तर यापुढे शेडशाळ, गणेशवाडी आणि कवठेगुलंद ग्रामपंचायत हद्दीतील महावितरणने उभारलेले विजेचे जे खांब आहेत त्या खांबांचे भुईभाडे भरावे, ग्रामपंचायतीने ते वसूल करावे असा संताप नागरिकातून व्यक्त केला जातोय. महानकारी न्यूजसाठी शेडशाळहून सुनील संगपाळ. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचं सोडा, धरणगुत्तीत भरलेला सातबाराही मिळेना, तलाठी नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी महाराष्ट्रभर घुमत आहे. मात्र शिरोळ तालुक्यातील आदर्श गाव धरणगुत्ती या गावात शेतकऱ्यांना भरलेला सातबाराही मिळवायचं म्हटलं तरी देव आठवत आहे. धरणगुत्ती गावाला स्वतंत्र तलाठी नसल्याने शेतकऱ्यांसह धरणगुत्ती ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. धरणगुत्ती हे गाव विकासाच्या वाटेवरील गाव आहे. अगदी यड्रावातील गोसावी वसाहतीपासून ते बारामतीमधील नागरिक येथील सुधारणा पाहण्यासाठी भेट देत आहेत. मात्र असे असले तरी या गावातील नागरिकांना स्वतंत्र तलाठी नसल्याने मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासन ताकदीने गावाच्या विकासात भर टाकण्याचा प्रयत्न करत असताना धरणगुत्ती सारख्या गावाला तलाठीच नसावा ही बाब खूप गंभीर आहे. विविध दाखले आणि 7/12 पत्रके आदी कागदपत्रे शेतकऱ्यांना मिळणे अवघड बनले आहे. नागरिकांची तलाठ्याविना मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे धरणगुत्ती या गावासाठी स्वतंत्र तलाठी नेमावा अशी मागणी होत आहे. महानकारी न्यूजसाठी धरणगुत्तीहून ऋषिकेश बावचे. गेल्या जून महिन्यापासून आज तागायत धरणगुत्ती गावाला गावगाव तलाठी नाही आहे. त्या संदर्भात धरणगुत्ती ग्रामपंचायतने वेळोवेळी 3 वेळा निवेदन देऊन आजपर्यंत त्याची कुठली दखल घेतलेली नाही. दिलेल्या निवेदनावर नवीन भरती 16 मध्ये झाल्यानंतर तुम्हाला नवीन तलाठी देण्यात येईल सांगितलं होतं. पण 16 वर्ष संपून 17 वर्ष लागल्यानंतर सुद्धा आजकाल आपल्या गावाला तलाठी मिळालेलं नाही आहे. यांच्याकडे चार्ज दिलेला आहे. चार्ज दिल्यानंतर सुद्धा ते 1 तासभर धरणगुत्ती गावाला येत नाहीत. आतापर्यंत फक्त एकदा काय 2दा फक्त गावाला येऊन गेलेले आहेत. गावातील लोकांची सोसायटीचे बोजा, शाळेच्या मुलांचे दाखले, शेतकऱ्यांना लागणारे सातबारे अशा असंख्य अडचणी असताना सुद्धा गावाला बरेचसा महसूल या गावातून मिळतो. जे क्रशर असतील, खनी असतील, मुरुम असेल, या सर्व उत्पन्नाचे अतोनात नुकसान होत आहे. आणि गावातल्या शेतकऱ्यांचं बरंचसं नुकसान, आपल्या गावातील शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर शाळेच्या मुलांच्या दाखल्यांचं नुकसान झालेलं आहे. एवढे वारंवार निवेदन आणि विनंती करून सुद्धा उपोषणाचा गावगाव तलाठी चावडीला टाळी ठोकण्याचा इशारा देऊन सुद्धा आतापर्यंत कोणती दखल घेतलेली नाही आहे. शेवटचा एक निर्वाणीचा इशारा म्हणून आम्ही सोमवारी एक निवेदन देणार आहोत. ज्ञान जर नेमणूक जर नाही झाली तर आम्ही कोणत्याही गावकऱ्यांनी कोणतंही पाऊल उचललं तर याला गाव जबाबदार असणार नाही अशा प्रकारचा आम्ही त्यांना इशारा देणार आहोत. आणि आमच्या गावाच्या नंतर बरेच गावचे तलाठी रिक्त झालेत. त्या गावाला मात्र लगेच तलाठी दिलेला आहे. धरणगुत्तीला एक न्याय आणि इतर गावांना न्याय अशा प्रकारे दुर्भावना का शासन करत आहे हे आम्हाला समजून येत नाही. तरी आमची विनंती आहे की ताबडतोब आपल्याला गावाला तलाठी देऊन गावकऱ्यांची गैरसोय दूर करावी अशी आमची विनंती आहे. हरोलीतील धनगर गल्ली रस्त्याचे नशीब केव्हा उघडणार, नागरिकात संताप. हरोलीतील धनगर गल्लीकडे जाणारा रस्ता खाच खळग्यांनी भरून गेलाय. रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या रस्त्याचे नशीब उघडणार कधी असा संताप नागरिक व्यक्त करत आहेत. हरोली या गावातील बसस्थानक कोपरा ते धनगर गल्लीकडे जाणारा रस्ता खड्ड्यांनी भरून गेलाय. रस्त्यावरून मोकळे चालणेही मुश्किल बनले आहे. कधी पाय लचकेल याचा नेम नाही. नागरिकांनी अनेक वेळा या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी मागणी केली आहे. मात्र या मागणीला वाटाण्याच्या अक्षता दाखवण्यात आल्या आहेत. हा रस्ता कधी दुरुस्त होणार असा संताप नागरिक व्यक्त करत आहेत. महानकारी न्यूजसाठी हरोलीहून ऋषिकेश बावचे. शिरोळच्या धरणगुत्ती वळणावर कचरा कुंडी हरवली कचऱ्यात. शिरोळ येथील धरणगुत्ती वळणावर कचरा टाकण्यासाठी कचरा कुंडी ठेवण्यात आली आहे. मात्र सध्या कचरा कुंडीच कचऱ्याच्या ढिगाऱ्यात हरवल्याचे दिसत आहे.
शिरोळ या तालुक्याच्या गावात धरणगुत्तीकडे जाणाऱ्या वळणावर कचरा कुंडी ठेवण्यात आली आहे. ही कचरा कुंडी पूर्णपणे भरलेली आहे. कचऱ्याचा उठाव वेळेवर न झाल्याने कचरा कुंडीच्या सभोवताली कचरा साठला आहे. कचरा वाढत गेल्याने कचरा कुंडीचा ताक कचऱ्याच्या साम्राज्यात हरवली आहे. त्यामुळे या कचऱ्याचा उठाव तातडीने व्हावा अशी मागणी नागरिकातून होत आहे. महानकारी न्यूजसाठी शिरोळहून ऋषिकेश बावचे. आणखीन काही महत्त्वाच्या घडामोडी घेऊन येणार आहोत, पण तुर्तास वेळ झालेली आहे ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा भेटू. पाहत रहा महानकारी न्यूज. बालवयातच उत्तम संस्कार आणि दर्जेदार शिक्षण देऊन विकसित भारताची भावी पिढी उज्ज्वल करण्याचा ध्यास घेतलेलं सांगली कोल्हापूर महामार्गालगतच्या चिपरी तालुका शिरोळ येथील माय मदर्स एज्युकेशन सोसायटीचे माय स्कूल निसर्गाच्या कुशीत प्रसन्न वातावरणात उभारलेलं शिक्षणाचं माहेर म्हणजेच माय स्कूल. इथं शिकायला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शाळेची खास वैशिष्ट्ये. भल्या मोठ्या वर्गखोल्या, त्यामध्ये प्रशस्त अशी बैठक व्यवस्था आणि त्याला साजेसं स्वच्छंद वातावरण. अतिशय भव्य आणि सर्व सोयी सुविधांनी युक्त सायन्स लॅब आणि संगणक लॅबची सोय. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच जनरल नॉलेजसाठी अनेक गुणवत्तापूर्ण पुस्तकांची मालिका असलेलं प्रशस्त ग्रंथालय. माय स्कूल मधील लहान गटातील विद्यार्थ्यांसाठी आकर्षक खेळणी आणि सर्व सुविधा. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास वाढीसाठी वक्तृत्व स्पर्धा, मैदानी खेळ आणि स्वसंरक्षणासाठी मुला मुलींसाठी कराटे प्रशिक्षण. उत्तम आणि दर्जेदार शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या तंदुरुस्तीसाठी सकस आहार. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पालकांशी वैयक्तिक संपर्क. संस्थापकांसह सर्व शिक्षकांचे प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष. विद्यार्थ्यांबरोबरच पालकांच्या स्पर्धांचंही आयोजन. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी स्नेहसंमेलन. इथे दर्जेदार शिक्षण घेणारे विद्यार्थी राज्य आणि देश पातळीवरील क्रीडा प्रकारात चमकण्यासाठी विविध खेळांचे प्रशिक्षण. या व अशा अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या माय स्कूल मधील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याला आकार देणारी एकमेव शाळा. दर्जेदार शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारी आमच्या शाळेची उच्च विद्याविभूषित शिक्षक वृंद. चला तर मग घाई करा आणि विना डोनेशन प्रवेश प्रक्रियेचा लाभ घ्या. आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करा. आमचा पत्ता माय मदर्स एज्युकेशन सोसायटीचे माय स्कूल, चौडेश्वरी कॉटन मिल जवळ, सांगली कोल्हापूर हायवे, चिपरी, तालुका शिरोळ. संपर्क 77 55 92 44 76 96 57 84 22 15 आणि 98 22 04 54 61. अगं आवरलं का तुझं? लवकर आवर पाहू. माझं आवडलं, तुमचं ऐकणार नाही. मुलांच्या शिक्षणाचं मला पाहायचं आहे. हो मीही तेच सांगत होतो. ठरलं तर मग चला कैलासवासी अण्णासाहेब अप्पांना भिलवडे चॅरिटेबल ट्रस्टचे हॅपी कॅम्प लर्निंग सेंटर मध्ये. शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागाच्या मुलांना मिळणार आता इंग्रजी शिक्षण आपल्याच शिवणाकवाडी. कैलासवासी अण्णासाहेब अप्पांना भिलवडे चॅरिटेबल ट्रस्टचे हॅपी कॅम्प लर्निंग सेंटर शिवणाकवाडी येते. तुमच्या मुलाचा आजच प्रवेश निश्चित करा. प्ले ग्रुप, बिगिनियर हो, ज्युनियर हो, 25 विद्यार्थ्यांच्या पाठीमागे एक शिक्षक. व्यक्तिगत लक्ष देण्याची हमी. सगळे सण वार वाढदिवस रंगदिन साजरे होतात. खास पालकांसाठी पाककला रांगोळी स्पर्धेचे आयोजन. प्रत्येक महिन्याला पालक सभा, दर महिन्याला शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण. विद्यार्थी पालकांसाठी सहली. 3 वर्ग 40 विद्यार्थी. विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी खास बसची सोय. तर आजच तुमच्या मुलाचा प्रवेश निश्चित करा. प्ले ग्रुप, बिगिनियर हो, ज्युनियर हो, कैलासवासी अण्णासाहेब अप्पांना चॅरिटेबल ट्रस्ट शिवणाकवाडी. संस्थापक श्री उमेश मल्होत्रा. प्रेरणा आणि विशेष सहकार्य श्री मनोहर भिलवडे. संकल्प 1ली ते 12वी पर्यंत उच्च दर्जाचे शिक्षण देणे. तर आजच प्रवेश निश्चित करा. कैलासवासी अण्णासाहेब अप्पांना भिलवडे चॅरिटेबल ट्रस्टचे हॅपी कॅम्पस लर्निंग सेंटर शिवणाकवाडी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. हार्दिक शुभेच्छा. कुमार प्रतीक राजकुमार कांबळे याला 7व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये शुभेच्छुक
पप्पा मम्मी, प्रतीक्षा दीदी, प्राची दीदी, राहुल मामा, अंजना आजी, प्रदीप व प्रवीण अंकल, JBC स्पोर्ट्स आणि DS बॉईज शाहूनगर कोंडिग्रे, तसेच अनिल जाधव कंस्ट्रक्शन गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सांगली. Happy birthday to you. Happy birthday to sweetheart. Happy birthday to हॉटेल भाग्यलक्ष्मी डिलक्स व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट महाराष्ट्रीयन, पंजाबी, मालवणी अशा लज्जतदार डिशेसनी परिपूर्ण एक चविष्ट दालन म्हणजेच हॉटेल भाग्यलक्ष्मी डिलक्स. शाकाहारी जेवणाबरोबरच आता आस्वाद घ्या नॉन व्हेज जेवणाचाही. सहकुटुंब जेवणाचा आस्वाद घेण्याचं एक चविष्ट दालन, फॅमिलीसाठी प्रशस्त डायनिंग व्यवस्था, तसंच VIP साठी खास स्वतंत्र व्यवस्था, प्रशस्त कॉन्फरन्स हॉल सोबत AC नॉन AC अद्ययावत अशी लॉजिंगची सोय, सर्व सोयी सुविधांनी युक्त आणि विनम्र आणि तत्पर सेवा असलेलं हॉटेल भाग्यलक्ष्मी डिलक्स, कोल्हापूर रोड, कोंडिग्रे फाटा, राधाकृष्ण फायनान्शियल कन्सल्टन्सी. आमच्याकडे सर्व प्रकारचे कर्ज उपलब्ध करून मिळेल. गृह कर्ज, बिझनेस लोन, शैक्षणिक कर्ज, बॅलन्स ट्रान्सफर, प्रोजेक्ट लोन, स्थावर तारण, मशिनरी लोन, वाहन कर्ज, पर्सनल लोन, पीक कर्ज, सोने तारण, CC आणि OD, तसेच ग्रामपंचायत, शहरी एरिया, NA, घर बांधकाम, घर खरेदी, गृह कर्ज व घर तारण कर्ज. कोणतेही अवघड क्रिटिकल घर तारण यासाठी अवश्य भेट द्या. आमचा पत्ता राधाकृष्ण फायनान्शियल कन्सल्टन्सी, राधाकृष्ण प्लॉट नंबर 39, इंदिरा हाऊसिंग सोसायटी, विभूती हायस्कूल जवळ, जयसिंगपूर. संपर्क DK पाटील 94 03 55 18 20 आणि 70 66 24 89 89. विपुल पाटील 75 88 06 42 26 आणि 75 88 06 42 29. स्वप्नील पाटील 74 48 12 34 37 आणि 80 55 96 64 40. मधुमेह टाळायचा आहे? चला तर मग आता तुमच्या मदतीला आलेल्या आयुष संचालनालय महाराष्ट्र शासन आणि डॉक्टर JJ मगदुम ट्रस्ट संचलित डॉक्टर JJ मगदुम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज तसेच जयसिंगपूरच्या नगरसेविका ॲडव्होकेट सोनाली विजयराज मगदुम यांच्या सहकार्याने शहर तालुक्यात राबवण्यात येणाऱ्या मधुमेह तपासणी अभियानात सामील व्हा. अभियान 1 एप्रिल ते 22 एप्रिल पर्यंत राबवण्यात आला आहे. मोफत मधुमेह तपासणी अभियान शहर तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन मधुमेहांना आहार, व्यायाम आणि योगासनाबाबत मार्गदर्शन करणार आहे. तसेच आयुर्वेदिक पद्धतीने मधुमेहाचे निदान करून तो टाळण्यासाठी वैद्यकीय सल्ला आणि मार्गदर्शन केले जाणार आहे. तर मग चला आणि या राष्ट्रीय मधुमेह निवारण अभियानात सामील व्हा. सवय आरोग्यदायी जीवनशैलीची वाढ रोखेल मधुमेहाची. आपले नम्र डॉक्टर अभिजित पाटील, डॉक्टर वैद्यनाथ यादव, डॉक्टर सुहास नायडू, ॲडव्होकेट सोनाली मगदुम आणि विजय मगदुम. स्थळ डॉक्टर JJ मगदुम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, शिरोळवाडी रोड, पोल फॅक्टरी समोर, आगरभाग, जयसिंगपूर. अभियानासंदर्भात महत्त्वाची सूचना. आसपासच्या गावातील लोकांनी शक्य असल्यास आमच्या इथं रुग्णालयात येऊनच तपासणी करावी. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात पुढील बातम्या. शिरोळमधील विजयसिंह नगर ते सम्राट नगर या रस्त्याची पुरती दैना उडाली आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी अशी मागणी होत आहे. शिरोळ येथील विजयसिंह नगर ते सम्राट नगर या रस्त्यावर खड्डेच खड्डे निर्माण झाले आहेत. खड्डामय झालेल्या रस्त्यावरून दुचाकी हाकणे अवघड बनले आहे. या रस्त्यावरून प्रवास करणारे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. रस्ता चांगला कधी होणार, रस्त्यावरील खड्डे कधी मुजवले जाणार, या रस्त्याला वाली कोण, असे अनेक सवाल नागरिक व्यक्त करत आहेत. महानकारी न्यूजसाठी शिरोळहून ऋषिकेश बावचे. शिरोळ ग्रामीण आरोग्य केंद्राचे आरोग्य धोक्यात. शिरोळ ग्रामीण रुग्णालयात अस्वच्छता असल्याचे यापूर्वी निदर्शनास आले होते. आता हे रुग्णालय कचऱ्याच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे या रुग्णालयाचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिरोळमधील ग्रामीण रुग्णालयाच्या प्रवेशद्वारालाच कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. या कचरा कुंड्या भरलेल्या असतात. मोकाट जनावरे येथे वावरतात. त्यामुळे अस्वच्छता पसरली आहे.
रुग्णांच्यावर याचा विपरीत परिणाम जाणवत आहे। त्यामुळे आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळच कचऱ्याने भरलेली कचराकुंडी अन्यत्र हलवावी अशी मागणी नागरिकातून होत आहे। महानकरे न्यूजसाठी शिरोळहून ऋषिकेश बावचे। शिरोळात गटार तुंबली, पाणी रस्त्यावर। शिरोळ येथील धरणगुत्ती वळणाजवळ आमदारांच्या निवासस्थानाशेजारीच गटार तुंबले आहे। तुंबलेल्या गटारीचे पाणी वारंवार रस्त्यावर वाहू लागले आहे। शिरोळ येथील धरणगुत्ती वळणावर आमदार उल्हास पाटील यांच्या निवासस्थानाजवळच गटार तुंबली आहे। गटारीतील पाणी पलीकडच्या गटारीत नेण्यासाठी पाईप टाकण्यात आले आहेत। या पाईपमध्ये कचरा अडकला आहे, त्यामुळे हे पाणी तुंबत आहे। गटार वाहती राहावी यासाठी पाईपची स्वच्छता व्हावी आणि गटारीतील घाण रस्त्यावर न टाकता हा कचरा आणि घाण घंटागाडीतून अन्य ठिकाणी नेण्यात यावे अशी मागणी नागरिकातून होत आहे। महानकरे न्यूजसाठी शिरोळहून ऋषिकेश बावचे। निपाणी श्री 2017चा बहुमान त्यांनी पटकावला। निपाणी टॉप 10 मध्ये राजू हिंगलजे, किरण देसूरकर, आदित्य चिपण्णावर, माणिक घाटगे, धीरज जाधव, ऋषिकेश पाटील, स्वप्नील पाटील, सूर्यजित पाटील, संदीप मधाळे, संतोष सोनटक्के यांनी क्रमांक पटकावले। बेस्ट पोझरचा मान माणिक घाटगे यांना मिळाला। विजेत्यांना आमदार सौ शशिकला जोल्ले, अण्णासाहेब जोल्ले, ज्योतिप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली। या प्रसंगी राजेश लोहार, अजित अमरोले, प्रशांत सुगंधी, हेमंत हवळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। तर परीक्षक म्हणून अजित सिद्धनावर, अनंत लंगरकांडे, सुनील राऊत यांनी काम पाहिले। महानकरे न्यूजसाठी निपाणीहून कुमार पाटील। वैरण अड्डा रोड लगत असल्याने अनेक अपघात घडत आहेत। शेतकरी येथे वैरण घेण्यासाठी रस्त्यावर उभे असतात। कोल्हापूर सांगली हा प्रमुख मार्ग असल्याने वाहनांची ही गर्दी भरपूर असते। येथे अनेक अपघातही झाले आहेत। सुदैवाने आतापर्यंत जीवितहानी झालेली नाही, परंतु हे जर असेच चालू राहिले तर भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या वैरण अड्ड्याची जागा बदला अशी मागणी होत आहे। महानकरे न्यूजसाठी उदगावहून संदीप इंगळे। शरद इंजिनिअरिंग मधील 23 विद्यार्थ्यांची एजिस कंपनीत निवड। येड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील 23 विद्यार्थ्यांची एजिस या आंतरराष्ट्रीय कंपनीत निवड झाली आहे। टेलिकॉम, ई कॉमर्स, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, इन्फॉर्मेशन सर्व्हिस, इलेक्ट्रॉनिक्स अँड एंटरटेनमेंट, एनर्जी युटिलिटी, हेल्थकेअर, रिटेल, ट्रॅव्हल अँड हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रातील कार्यासाठी विद्यार्थ्यांची निवड झाली आहे। शरद महाविद्यालयातील मोहसिना इनामदार, विराणिका कुलकर्णी, अंकिता नरदे, प्रणोती भोजे, रुपाली हरोले, श्वेता पाटील, स्नेहल मगदूम, सायली जाधव, श्रुती गोलगंडे, श्वेता हसुरे, मोनिका पाटील, ऋतुजा पाटील, प्राची सकळे, स्नेहल बारवाडे, सृष्टी बसन्नावर, तेजस्विनी चौगुले, अश्विनी मिटके, पूनम पठाण, रश्मी नाईक, पल्लवी सावंत, अभिषेक कोले, सौरभ पवार, पवन पाटील यांची निवड झाली आहे। महानकरे न्यूजसाठी येड्रावहून ऋषिकेश बावचे। सांगलीत सिलेंडरचा स्फोट, 3 लाखांचे नुकसान। सांगलीत घरात कुणीही नसताना फौजदार गल्लीत अचानक सिलेंडरचा स्फोट झाला। प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले। सुदैवाने जीवितहानी झाली नाही, शिवाय 3 लाखांचे नुकसान या आगीत झाले। सांगली येथील फौजदार गल्लीमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घराला आग लागली। या आगीमध्ये घरातील प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले आहे। यामध्ये तब्बल 3 लाखांचे नुकसान झाले आहे। आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी मागवण्यात आल्या, त्यामुळे आग आटोक्यात आली। यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। घरामध्ये 3 सिलेंडर होते, एका सिलेंडरने स्फोट झाला। यावेळी नागरिकांनी घटनास्थळी अग्निशामक दलाला बोलवून आग विझवली। ही आग कशी लागली हे अद्याप कळाले नाही। अधिक तपास पोलीस करत आहेत। कारदगा कुस्ती मैदानात पैलवान सर्जेराव मुदाळे याने दाखवले पैलवान सचिन पाटील याला आसमान। कारदगा येथे ग्रामदैवत बंगाली बाबा उर्सानिमित्त आयोजित कुस्ती मैदानात पैलवान सर्जेराव मुदाळे याने पैलवान सचिन पाटील याला घिस्सा डावावर आसमान दाखवले। कारदग्यात झालेल्या कुस्ती मैदानात जवाहर कारखान्याचा पैलवान सर्जेराव मुदाळे याने वारणेचा पैलवान सचिन पाटील याला चितपट केले, तर दुसऱ्या क्रमांकाच्या लढतीत
मनोज कापसे यांनी वारणेच्या मनोज पाटील या पैलवानाला आसमान दाखवले. तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत ढोणेवाडीच्या विनायक खोत या पैलवानाने रेंदाळच्या अक्षय कदम या पैलवानाला चितपट केले. चौथ्या क्रमांकाच्या लढतीत अवधूत गोंधळी या पैलवानाचा विजय झाला. या कुस्ती मैदानाचे उद्घाटन प्रशासकीय अधिकारी अभिजित शेवाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उरूस कमिटीचे अध्यक्ष अरविंद खराडे, लक्ष्मण पसारे, भरत भागाजे, अण्णा गावडे, दीपक अलंकार, डॉक्टर अभिनंदन मोराबट्टे, बाळू पटेल, दत्ता खोत, अप्पासो सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. पंच म्हणून पुंडलिक अलंकार, देवाप्पा देवकाते, उत्तम खराडे, लक्ष्मण पसारे, सदाशिव हुक्केरी यांनी काम पाहिले, तर निवेदक प्रकाश काशीद हे होते. महानकारी न्यूजसाठी कारदगावहून शिवाजी भोरे. वेळ झालेले येथेच थांबण्याची. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा महानकारी न्यूज. धन्यवाद. बालवयातच उत्तम संस्कार आणि दर्जेदार शिक्षण देऊन विकसित भारताची भावी पिढी उज्ज्वल करण्याचा ध्यास घेतलेलं सांगली कोल्हापूर महामार्गालगतच्या चिपरी तालुका शिरोळ येथील माय मदर्स एज्युकेशन सोसायटीचे माय स्कूल निसर्गाच्या कुशीत प्रसन्न वातावरणात उभारलेलं शिक्षणाचं माहेर म्हणजेच माय स्कूल. इथं शिकायला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शाळेची खास वैशिष्ट्ये. भल्या मोठ्या वर्गखोल्या, त्यामध्ये प्रशस्त अशी बैठक व्यवस्था आणि त्याला साजेसं स्वच्छंद वातावरण. अतिशय भव्य आणि सर्व सोयी सुविधांनी युक्त सायन्स लॅब आणि संगणक लॅबची सोय. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच जनरल नॉलेजसाठी अनेक गुणवत्तापूर्ण पुस्तकांची मालिका असलेलं प्रशस्त ग्रंथालय. माय स्कूल मधील लहान गटातील विद्यार्थ्यांसाठी आकर्षक खेळणी आणि सर्व सुविधा. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास वाढीसाठी वक्तृत्व स्पर्धा, मैदानी खेळ आणि स्वसंरक्षणासाठी मुला-मुलींसाठी कराटे प्रशिक्षण. उत्तम आणि दर्जेदार शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या तंदुरुस्तीसाठी सकस आहार. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पालकांशी वैयक्तिक संपर्क. संस्थापकांसह सर्व शिक्षकांचे प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष. विद्यार्थ्यांबरोबरच पालकांच्या स्पर्धांचंही आयोजन. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी स्नेहसंमेलन. इथे दर्जेदार शिक्षण घेणारे विद्यार्थी राज्य आणि देश पातळीवरील क्रीडा प्रकारात चमकण्यासाठी विविध खेळांचे प्रशिक्षण. या व अशा अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या माय स्कूल मधील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याला आकार देणारी एकमेव शाळा. दर्जेदार शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारी आमच्या शाळेची उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद. चला तर मग घाई करा आणि विना डोनेशन प्रवेश प्रक्रियेचा लाभ घ्या. आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करा. आमचा पत्ता माय मदर्स एज्युकेशन सोसायटीचे माय स्कूल, चौडेश्वरी कॉटन मिल जवळ, सांगली कोल्हापूर हायवे, चिपरी, तालुका शिरोळ. संपर्क 77 55 92 44 76 96 57 84 22 15 आणि 98 22 04 54 61. अगं आवरलं का तुझं? लवकर आवर पाहू. माझं आवडलं, तुमचं ऐकणार नाही. मुलांच्या शिक्षणाचं मला पाहायचं आहे. हो हो, मीही तेच सांगत होतो. ठरलं तर मग चला कैलासवासी अण्णासाहेब आप्पांना भिलवडे चॅरिटेबल ट्रस्टचे हॅपी कॅम्प लर्निंग सेंटर मध्ये. शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागाच्या मुलांना मिळणार आता इंग्रजी शिक्षण आपल्याच शिवणाकवाडी. कैलासवासी अण्णासाहेब आप्पांना भिलवडे चॅरिटेबल ट्रस्टचे हॅपी कॅम्प लर्निंग सेंटर शिल्लाकवाडी येते. तुमच्या मुलाचा आजच प्रवेश निश्चित करा. प्ले ग्रुप, बिगिनियर होम, ज्युनियर होम. 25 विद्यार्थ्यांच्या पाठीमागे एक शिक्षक. व्यक्तिगत लक्ष देण्याची हमी. सगळे सण वार वाढदिवस रंगदिन साजरे होतात. खास पालकांसाठी पाककला रांगोळी स्पर्धेचे आयोजन. प्रत्येक महिन्याला पालक सभा, दर महिन्याला शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण. विद्यार्थी पालकांसाठी सहली. 3 वर्ग 40 विद्यार्थी. विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी खास बसची सोय. तर आजच तुमच्या मुलाचा प्रवेश निश्चित करा. प्ले ग्रुप, बिगिनियर हो, ज्युनियर हो, कैलासवासी अण्णासाहेब आप्पांना चॅरिटेबल ट्रस्ट शिवणाकवाडी. संस्थापक श्री उमेश मल्होत्रा. प्रेरणा आणि विशेष सहकार्य श्री मनोहर भिलवडे. संकल्प 1ली ते 12वी पर्यंत उच्च दर्जाचे शिक्षण देणे. तर आजच प्रवेश निश्चित करा. कैलासवासी अण्णासाहेब आप्पांना भिलवडे चॅरिटेबल ट्रस्टचे हॅपी कॅम्पस लर्निंग सेंटर शिवणाकवाडी.
तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. हार्दिक शुभेच्छा. कुमार प्रतीक राजकुमार कांबळे याला 7व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये शुभेच्छुक पप्पा मम्मी, प्रतीक्षा दीदी, प्राची दीदी, राहुल मामा, अंजना आजी, प्रदीप व प्रवीण अंकल, JBC स्पोर्ट्स आणि DS बॉईज, शाहूनगर कोंडिग्रे. तसेच अनिल जाधव कंस्ट्रक्शन, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, सांगली. Happy birthday to you, happy birthday to sweetheart, happy birthday to हॉटेल भाग्यलक्ष्मी डिलक्स व्हेज नॉनव्हेज रेस्टॉरंट, महाराष्ट्रीयन, पंजाबी, मालवणी अशा लज्जतदार डिशेसनी परिपूर्ण एक चविष्ट दालन म्हणजेच हॉटेल भाग्यलक्ष्मी डिलक्स. शाकाहारी जेवणाबरोबरच आता आस्वाद घ्या नॉनव्हेज जेवणाचाही. सहकुटुंब जेवणाचा आस्वाद घेण्याचं एक चविष्ट दालन, फॅमिलीसाठी प्रशस्त डायनिंग व्यवस्था, तसंच VIP साठी खास स्वतंत्र व्यवस्था, प्रशस्त कॉन्फरन्स हॉल सोबत AC नॉन AC अद्ययावत अशी लॉजिंगची सोय, सर्व सोयी सुविधांनी युक्त आणि विनम्र आणि तत्पर सेवा असलेलं हॉटेल भाग्यलक्ष्मी डिलक्स, कोल्हापूर रोड, कोंडिग्रे फाटा, राधाकृष्ण फायनान्शियल कन्सल्टन्सी. आमच्याकडे सर्व प्रकारचे कर्ज उपलब्ध करून मिळेल. गृह कर्ज, बिझनेस लोन, शैक्षणिक कर्ज, बॅलन्स ट्रान्सफर, प्रोजेक्ट लोन, स्थावर तारण, मशिनरी लोन, वाहन कर्ज, पर्सनल लोन, पीक कर्ज, सोने तारण, CC आणि OD, तसेच ग्रामपंचायत, शहरी एरिया, NA, घर बांधकाम, घर खरेदी, गृह कर्ज व घर तारण कर्ज. कोणतेही अवघड क्रिटिकल घर तारण यासाठी अवश्य भेट द्या. आमचा पत्ता राधाकृष्ण फायनान्शियल कन्सल्टन्सी, राधाकृष्ण प्लॉट नंबर 39, इंदिरा हाऊसिंग सोसायटी, विभूती हायस्कूल जवळ, जयसिंगपूर. संपर्क DK पाटील 94 03 55 18 20 आणि 70 66 24 89 89. विपुल पाटील 75 88 06 42 26 आणि 75 88 06 42 29. स्वप्नील पाटील 74 48 12 34 37 आणि 80 55 96 64 40. मधुमेह टाळायचा आहे? चला तर मग आता तुमच्या मदतीला आलेल्या आयुष संचालनालय, महाराष्ट्र शासन आणि डॉक्टर JJ मगदुम ट्रस्ट संचलित डॉक्टर JJ मगदुम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज तसेच जयसिंगपूरच्या नगरसेविका ॲडव्होकेट सोनाली विजयराजे मगदुम यांच्या सहकार्याने शिरोळ तालुक्यात राबवण्यात येणाऱ्या मधुमेह तपासणी अभियानात सामील व्हा. अभियान 1 एप्रिल ते 22 एप्रिल पर्यंत राबवण्यात आला आहे. मोफत मधुमेह तपासणी अभियान शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन मधुमेहांना आहार, व्यायाम आणि योगासनाबाबत मार्गदर्शन करणार आहे. तसेच आयुर्वेदिक पद्धतीने मधुमेहाचे निदान करून तो टाळण्यासाठी वैद्यकीय सल्ला आणि मार्गदर्शन केलं जाणार आहे. तर मग चला आणि या राष्ट्रीय मधुमेह निवारण अभियानात सामील व्हा. सवय आरोग्यदायी जीवनशैलीची वाढ रोखेल मधुमेहाची. आपले नम्र डॉक्टर अभिजित पाटील, डॉक्टर वैद्यनाथ यादव, डॉक्टर सुहास नायडू, ॲडव्होकेट सोनाली मगदुम आणि विजय मगदुम. स्थळ डॉक्टर JJ मगदुम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, शिरोळ वाडी रोड, पोल फॅक्टरी समोर, आगरभाग, जयसिंगपूर. अभियानासंदर्भात महत्त्वाची सूचना. आसपासच्या गावातील लोकांनी शक्य असल्यास आमच्या इथं रुग्णालयात येऊनच तपासणी करावी.